पेण शहरात जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पेण तालुका आदिवासी समाज पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य रॅली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 10:30 वाजता पेण येथील महात्मा गांधी मंदिरापासून या भव्य रॅलीला सुरुवात झाली। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान अशा जोरदार घोषणा देत हातात फलक घेतलेले विद्यार्थी विद्यार्थिनींचे, लेझिम पथक, बँजो आणि आदिवासी वाद्यांच्या तालावर नाचणारे नागरिक या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले। पारंपरिक पेहराव आणि आकर्षक फेटे परिधान करून निघालेली ही अनोखी रॅली पेण शहरातून फिरत खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्य इन येथे पोहोचली। यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दामाभाई ठोंबरा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर रणजित पवार यांनी अध्यक्षस्थान भूषवले। यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या, तर आदिम कातकरी संघटनेचे अध्यक्ष विश्वास वाघ यांनी पेण शहरातील 9 गुंठे शासकीय जागा आदिवासी समाज भवनासाठी मिळावी अशी मागणी केली। यावर बोलताना कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी या मागणीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच शासनाच्या समाज कल्याण व कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली। दुपारच्या सत्रात आदिवासी आश्रमशाळांचे विद्यार्थी आणि युवक युवतींनी सादर केलेल्या मनमोहक आदिवासी नृत्यांनी आणि सांस्कृतिक व्हरायटी शोने उपस्थितांची मनं जिंकली। या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी तसेच ठाकूर आणि कातकरी समाज बांधव, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आजच्या या आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी मी सर्वांना एकच सांगेन की आज आम्ही आदिवासी आहोत। आम्ही जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये कड्या कपारीला आमची वस्ती आहे। आम्ही जंगलचं रक्षण करणारे आम्ही सर्व आदिवासी मंडळी आहोत। या देशाचे मूळ मालक आम्ही आदिवासी समाज आहोत। त्या अनुषंगाने आज आमचा आदिवासी जागतिक दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। शासन दरबारी आज आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्ही बऱ्याचशा आमच्या समस्या या ठिकाणी आम्हाला भेडसावत आहेत, परंतु शासन या समस्या आमच्या कधीही गांभीर्याने आजपर्यंत घेताना कधी शासन या ठिकाणी आम्हाला दिसलेलं नाही। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी शासनाला एकच विनंती करीन की आम्ही अजूनही आज 21व्या शतकातही आमच्या आदिवासी समाजाची आज अवस्था दुर्दैव अवस्था या ठिकाणी, रस्ते असेल, पाणी असेल, बऱ्याचशा समस्या आमच्या या ठिकाणी आहेत, त्या शासनाने गांभीर्याने घेऊन त्या आमच्या सोडवाव्यात असं मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी या माध्यमातून आज शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो। साजरा केलाय, काय सांगणार? नक्कीच आज संपूर्ण समाजाने जे आहे आदिवासी समाजाने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी साजरा केलेला आहे। नक्कीच मी या ठिकाणी सर्व समाजाला सुरुवातीला जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देईन। आणि नक्कीच आमची संस्कृती, आमच्या रूढी, आमच्या परंपरा, आमच्या वेशभूषा असतील आणि आमची संस्कृती असेल ही जपण्यासाठी खरं तर ह्या दिवशी आम्ही एकवटलं पाहिजे। कारण काय होत आहे की आमची संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे। आम्ही जगाच्या प्रवाहामध्ये, आता हे स्पर्धेचं युग आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी पुढे जाण्याच्या ओघामध्ये आम्ही आमची संस्कृती विसरत चाललोय, आम्ही आमची भाषा, आम्ही आमची परंपरा हे कुठेतरी विसरत चाललो, ह्या कुठेतरी मागे पडत चाललो। तर हा दिवस आहे की या दिवशी आम्ही एकत्र येऊन मोठ्या आनंदाने जे आहे आमच्या संस्कृतीची आठवण करणं, आमच्या परंपरेची आठवण करणं, आमच्या नृत्य असतील, गीता असतील, ह्या सर्वांची आठवण करून हा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। आदिवासी समाजाच्या बाबतीत अनेक वर्षांपासून समाज भवनाच्या मागणी आहे आणि काही समस्या आहेत, त्या बाबतीत काय तुमचा? नक्कीच आता खूप कित्येक वर्षापासून आम्ही इथे बघतोय की आम्हाला स्वतःचा असं समाज भवन नाही। आज पेण तालुक्यामध्ये 40,000च्या वर कदाचित आमची लोकसंख्या, आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे आणि तरी देखील प्रॉपर असं पेण तालुक्यामध्ये आम्हाला भवन नाहीये। आणि त्याच्यामुळे मग आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम घ्यावे लागतात आणि ती जागा देखील आम्हाला कमी पडते। आणि त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की आम्हाला पेण तालुक्यामध्ये एक हक्काची स्वतःची जागा असावी आणि त्या ठिकाणी आमचं स्वतःचं आदिवासी भवन असावं, ज्या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी करू शकू आणि त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीचं प्रदर्शन त्या ठिकाणी
आम्हाला व्यवस्थितरित्या करता येईल. आजच्या कार्यक्रमात आणखी एक घोषणा झाली काहीतरी ॲम्ब्युलन्स देण्यात हा. आली. त्या एक संदर्भात ते आमचे सहकारी आहेत सुनील वाघमारे. त्यांची इच्छा अशी आहे की या ठिकाणी खेड्यापाड्यांमध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आणि बऱ्याच वेळेला काय होत आहे मग जर गरोदर महिला असतील, आजारी मुलं असतील तर त्यांना ने-आण करण्यासाठी मग एकतर बाईकचा पर्याय असतो किंवा मग कधी कधी मग डोलीमध्येच घेऊन यावं लागतं आणि काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. तर जर का विशेषतः आदिवासी समाजासाठी किंवा जमातीसाठी जर अशी काही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था जर झाली तर त्यासाठी सुनील स्वतः प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी निधी देखील जमा करण्यासाठी तो आवाहन करत आहे. तर मी देखील समाजाच्या वतीने आवाहन करेन की आम्हाला जी ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी सर्वांनी जे समाजातील इतरही व्यक्तींनी दानशूर व्यक्तींनी त्यासाठी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करावं. जनोदय करिता विनायक पाटील, पेण. जनो